नाशिकच्या जागेवरून महायुतीमधलं वातावरण तापलंय। एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्यात नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। काय आहे नेमकं प्रकरण? यामागे श्रीकांत शिंदे यांचा काय रोल आहे? मुख्यमंत्री अज्ञात स्थळी जाण्याचा आणि नाशिकच्या जागेचा काही संबंध आहे का? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। राजकीय जाणकारांच्या मते महायुतीचा 30-12-6 फॉर्म्युला आता ठरलाय। त्यात भाजप 30 जागा लढवणार असून शिंदे गट 12 जागा आणि अजित पवार गट 6 जागा लढवणार आहे। त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली गेली आहे। त्या यादीत त्यांनी फक्त 8 उमेदवार जाहीर केलेत। महायुतीच्या फॉर्म्युलानुसार आता शिंदे गटाकडे फक्त 4 जागा शिल्लक आहेत। त्या 4 जागांपैकी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याणची 1 जागा फिक्स आहे। उरलेल्या 3 जागांमधल्या नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय। तर तिकडे अजित पवार गटाचे छगन भुजबळ सुद्धा नाशिकसाठी आग्रही आहेत। त्यातच भाजपनेही नाशिक मतदारसंघ आपली ताकद असून ही जागा भाजपला मिळावी असा हा आग्रह ठेवलाय। यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे। आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी आता नाशिकमध्ये थांबून चालणार नाही हे हेमंत गोडसे यांच्या लक्षात आलं आणि ते मुख्यमंत्र्यांना भेटायला ठाण्यामध्ये जाऊन पोहोचले। त्यांच्याबरोबर पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी हे देखील होते। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञात स्थळी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। त्यामुळे नाराज झालेले हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या घरी पोहोचले। तिथे त्यांची श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भेट झाली। या भेटीबाबत बोलताना हेमंत गोडसे म्हणाले की श्रीकांत शिंदे बरोबर सकारात्मक चर्चा झाली असून 1001% नाशिकची जागा मलाच मिळेल। मला 100% विश्वास आहे की आमच्यावर अन्याय होणार नाही। आमचे मुख्यमंत्री आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत। परंतु एकनाथ शिंदे अचानक अज्ञात स्थळी रवाना झाल्यामुळे अनेक चर्चांना तोंड फुटलंय। काही जाणकारांच्या मते एकनाथ शिंदेंनी 18 जागा मागितल्या होत्या, पण त्यांना 12 किंवा 13 जागा मिळणार आहेत। त्यामुळे ते नाराज आहेत। अजित पवार गट महायुतीत आल्यामुळे त्यांची पंचायत झालीय। तिकडे अजित पवार छगन भुजबळांच्या नाशिकच्या उमेदवारीवरून मागे हटायला तयार नाहीत आणि इकडे एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून आलेल्या हेमंत गोडसे यांच्यासारख्या विद्यमान खासदारांचं प्रेशर। त्यातच भाजप शिंदे गटाच्या मुंबईच्या जागांसाठीही आग्रही। या सर्व गोष्टींना वैतागून एकनाथ शिंदे अज्ञात स्थळी गेल्याच्या चर्चा आहेत। शिवसेनेचे सर्व नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंऐवजी श्रीकांत शिंदेंबरोबर चर्चा करत आहेत। त्यातच एकनाथ शिंदे कधी परत येतील याचा कुणालाच पत्ता नाही। हेमंत गोडसेंना आतापर्यंत 2दा नाशिकच्या जागेचं आश्वासन देण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसे यांनी शिवसैनिकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची उमेदवारी गोडसे यांनाच मिळेल असं आश्वासन दिलं होतं। साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली। आता त्यांना दुसऱ्यांदा श्रीकांत शिंदे यांच्याकडून आश्वासन मिळालंय। परंतु या सर्व घडामोडी पाहता हेमंत गोडसे कुठलाही चान्स घ्यायला तयार नाहीत। आता नाशिकची जागा नक्की कुणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राइब करायला विसरू नका।